नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मी आता जिथं आहे ते नांदेड तालुक्यातील बळीरामपूर या ठिकाणून आपण थेट संवाद या ठिकाणी साधत आहोत। बळीरामपूरच्या याच श्री क्षेत्र रोहिदास महाराज या देवस्थानास ब दर्जा नुकताच प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रांच्या दर्जा सोबतच नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड तालुक्यातल्या बळीरामपूरच्या या श्री क्षेत्र रोहिदास तीर्थक्षेत्राचा क दर्जावरून आता ब दर्जामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। श्री क्षेत्र संत रोहिदास महाराजांचं हे अतिशय अनेक दिवसांपासूनचं या ठिकाणी मंदिर आहे, जे की महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेलं एकमेव हे तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी अनेक रोहिदास भक्त असतील, त्यासोबतच अनेक शीख बांधव सुद्धा या ठिकाणी या जागेवर दर्शनासाठी येतात। जो की गुरुबाणीमध्ये अनेक ठिकाणी संत रोहिदासांची दोहे समाविष्ट केलेली असल्यामुळे या तीर्थक्षेत्राला एक वेगळा दर्जा मिळालेला आहे। 2022 या वर्षापासून तीर्थक्षेत्र ब या दर्जाकरिता पूर्वी 2 कोटी रुपयांचा निधी होता, तो आता तब्बल 5 कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आलेला आहे। ब तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त आता झालेलाच आहे, त्यामुळं बळीरामपूरच्या एकंदरीत पायाभूत विकासाच्या अनुषंगाने मोठी गती मिळणार आहे। या ठिकाणी बाहेरगावून जे तीर्थगुरू या पर्यटनासाठी येतात, दर्शनासाठी येतात, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा, त्यामध्ये स्वच्छतागृह असेल, येताना रस्ता असेल, पायाभूत सुविधा, विद्युत पुरवठा असेल, या सर्वच्या सर्व बाबी या ब दर्जाच्या निमित्तानं या ठिकाणी पुरवल्या जातील। त्यामुळं अविकसित समजला जाणारा हा जो काही बळीरामपूरचा भाग आहे, या श्री संत रोहिदास महाराज तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यामुळं या गावाला, या भागाला नवी उभारी मिळेल असंच या ठिकाणी वाटते आहे। या तीर्थक्षेत्राचे सर्वेसर्वा वामनरावजी विष्णुपुरीकर साहेब यांनी मोठ्या कष्टातून मोठे परिश्रम ही ब दर्जा मिळण्यापर्यंतचा त्यांनी प्रवास केला आहे। तब्बल पहिल्या वेळेस 1990 पासून ही कामं त्यांनी सुरू केली। 1989ला जेव्हा सुरुवात केली, त्या पहिल्या दशकामध्ये ड, दुसऱ्या दशकामध्ये क आणि आता हा दुसरा दशकाचा समारोप असताना तब्बल 9 ब दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। पायाभूत सुविधा उभारणी करत असताना जिल्हा प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, कलेक्टर ऑफिसच्या वतीनं असेल आणि माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे साहेब यांनी सुद्धा या कामी मोठं मोलाचं योगदान वामनरावजी विष्णुपुरीकर यांना दिलेलं होतं। त्यासोबतच या भागाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी आनंदरावजी गुंडले, यासोबतच विद्यमान सरपंच प्रतिनिधी इंद्रजित पांचाळ, त्यासोबतच माजी उपसरपंच संभाजीराव जाधव, ही या अनेक मंडळी, माजी सरपंच नागोरावजी अंबटवार, याही मंडळीनं या सर्व वामनरावजी विष्णुपुरीकर यांच्या सोबतीला राहून हा तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे। प्रवास वामनराव विष्णुपुरीकर यांच्या वतीनं करण्यात आला, तेव्हा कुठे हा ब दर्जा प्राप्त झालेला आहे। निश्चित येत्या काळामध्ये बळीरामपूरचं नाव ब दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं मिळालं, त्यामुळं या गावाला नवी उंची, नवा आयाम मिळेल असंच म्हणावं लागेल। एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील। नमस्कार, मी नागोराव अंबटवार, बळीरामपूर माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बळीरामपूर नांदेड। आज बोलायचा उद्देश असा की संत रोहिदास मंदिर तीर्थक्षेत्र बळीरामपूर या ठिकाणी आमचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वामनरावजी विष्णुपुरीकर यांनी क दर्जापासून ब दर्जा मिळवण्यासाठी जे काही यांना तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळवण्यासाठी जे काही कागदपत्र ज्याची पूर्तता लागते, त्या पद्धतीनं ह्या पूर्तता करून ह्या तीर्थक्षेत्रास ब दर्जा मिळवून दिला आहे। निश्चितच ह्या बळीरामपूर वासियासाठी व नांदेड जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे आणि ह्या तीर्थक्षेत्राचा विकास झपाट्यानं व्हावा आणि त्याचबरोबर बळीरामपूरचा विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। आम्ही सदरीय ह्या ट्रस्टच्या पाठीशी आम्ही बळीरामपूरवासीय व वामनराव विष्णुपुरीकर यांच्या प्रयत्नांना जे यश आलं, त्या यशात आम्ही
सहभागी आहोत. याच्या उद्देशानं याच अनुषंगानं बळीरामपूरचा विकास व्हावा व तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अशीच अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.